नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर। हे या जागा आहेत त्या सोलापूर जिल्ह्यामधल्या आहेत, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये 112 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। ही या ठिकाणी जाहिरात आहे ती 112 पदांसाठी आहे। तर याच्यासाठी कोण पात्र आहे, कशाच्या जागा आहेत, आपण सर्व बघणार आहोत। तसेच तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे या ठिकाणी ते सुद्धा मी सांगणार आहे। कारण बरेच विद्यार्थी काय करतात की पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि कमेंट्समध्ये विचारतात की याचा ऑनलाईनमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे किंवा ऑफलाईनमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे। तर तो ऑनलाईन आहे का ऑफलाईन हे मी सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत राहा, कारण महत्त्वाचे अपडेट मी या चॅनलवरती नेहमी घेऊन येत राहतो। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून या ठिकाणी बघा 14 संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण 112 रिक्त पदांची भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासाठी काय केले, ती कंत्राटी स्वरूपाची आणि करार तत्वावरील आहे। या ठिकाणी तुम्हाला एकत्रित मानधन सुद्धा प्रति महिना भेटणार आहे आणि या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत। या ठिकाणी ऑनलाईन पद्धत ही फक्त दिलेली आहे त्यांनी, ऑनलाईन मध्ये फॉर्म भरायचा नाहीये। तर याचा एक नमुना दिलेला आहे, तो त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे, मी दाखवणार आहे। या ठिकाणी बघा 14 संवर्ग, त्यातले पदांचं नाव दिलेलं आहे, पदांचे उपनाव दिलेले आहे, रिक्त पदांची संख्या, पदांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदांचे मानधन, एकूण रिक्त संख्या, सामाजिक आरक्षण, अनुभव आणि नियुक्तीचं ठिकाण दिलेलं आहे। या ठिकाणी नियुक्तीचं ठिकाण जे आहे सोलापूर जिल्ह्यामधलंच राहणार आहे। त्यामुळे ज्या पदासमोर ते दिलेलं आहे ते तुम्ही चेक करून घ्या। मी तुम्हाला या ठिकाणी पदांचं नाव, पदांचे उपनाव, रिक्त पदांची संख्या, या ठिकाणी टोटल आणि पदांची शैक्षणिक अर्हता सांगणार आहे। या ठिकाणी मानधन जे आहे आणि वयोमर्यादा तुम्ही चेक करून घेऊ शकतात। या ठिकाणी बघा, पहिलं जे पद आहे या ठिकाणी विशेषज्ञचं पद आहे। त्यामध्ये सर्जनची एक आहे, फिजिशियन एक आहे, फिजिशियन NPC-DCA मध्ये या ठिकाणी एक आहे, फिजिशियन NPHCE मध्ये एक आहे, सायकॅट्रिस्ट NMHP या ठिकाणी एक आहे, ऑर्थोपेडिक्स मध्ये IPHS या ठिकाणी एक आहे। टोटल 6 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे, तुम्ही फॉर्म भरू शकतात। 75,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे प्रति महिना। या ठिकाणी बघा, सर्जनसाठी समोर जे शैक्षणिक पदांची अर्हता आहे, MS जनरल सर्जर DNB लागतंय, MD मेडिसिन DNB लागतंय, DNB मेडिसिन सेम आहे या ठिकाणी, MD सायकेट्रिस्ट DPM DNB या ठिकाणी लागतंय, MS ऑर्थो D ऑर्थो लागतंय। या ठिकाणी बघा, समोर तुम्हाला या ठिकाणी जे आहे नियुक्तीचं ठिकाण दिलेलं असेल आणि सामाजिक आरक्षण म्हणजे कास्टनुसार डिवाइड केलेले आहेत ते सुद्धा आहे। 2 नंबरचं जे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS साठी आहे। या ठिकाणी MO MBBS NPNCD एक पद आहे, MO MBBS L2 साठी या ठिकाणी बघा 2 पदे आहेत आणि MO MBBS L3 साठी 5 पदे, तसंच SNCU साठी 1 पद आहे। MBBS विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन हे पद लागते तुम्हाला, रजिस्ट्रेशन पाहिजे। 70 वर्षापर्यंत भरता येत आहे। 60,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे आणि 9 पदे टोटल कास्ट वाईज या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत। 3 नंबरचे जे पद आहे वैद्यकीय अधिकारी RBSK चा आहे, MO RBSK मेल साठी आणि फिमेल साठी। मेल साठी 1 जागा आहे, फिमेल साठी 2 आहेत। BMS BUMS विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन लागतंय। 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। 28,000 तुम्हाला पगार राहणार आहे। या ठिकाणी 4थं जे पद आहे ऑडिओलॉजिस्टचं आहे, ऑडिओलॉजिस्ट DEIC किंवा NPPCDA या ठिकाणी एक पद आहे। डिग्री विथ ऑडिओलॉजी विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन लागतंय। या ठिकाणी 25,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे। या ठिकाणी बघा, 38 वर्ष कमीत कमी अराखीवसाठी आणि राखीवसाठी बघा 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात। या ठिकाणी बघा, श्रवणक्षम प्रशिक्षक दिलेलं आहे, फार्माडिक हायरिंग इन्स्ट्रक्टर 1 पद आहे, ग्रॅज्युएट पाहिजे त्याच्यामध्ये। या ठिकाणी 25,000 तुम्हाला पगार राहणार आहे। मनोविकृती नर्स या ठिकाणी सायकॅट्रिक नर्स आहे, 1 पद आहे। GNM BSc नर्सिंग लागतंय विथ सर्टिफिकेशन इन सायकॅट्रिस्ट फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन। या ठिकाणी 25,000 त्यांना सुद्धा या ठिकाणी पगार राहणार आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा 7 नंबरचे जे पद आहे आरोग्य अधिपरिचारिका या ठिकाणी, तर याच्यामध्ये टोटल 36 पदं दिलेली आहेत। या ठिकाणी बघा, स्टाफ नर्स IPHS चे 7 आहेत, स्टाफ नर्स NPCDCS चे 1 आहे, NCD चं 2 आहे, त्यानंतर PHC चं 1 आहे। या ठिकाणी SU सुमनचं या ठिकाणी 3 पदे आहेत, L3 चे 1 पद आहे। या ठिकाणी L2 मध्ये 7 पदे आहेत। स्टाफ नर्स या ठिकाणी NPNCD मध्ये 2 पद आहेत। या ठिकाणी LHVPHC मध्ये 1 पद आहे, DEIC मध्ये 1 पद आहे, SNCU मध्ये 2 पदे आहेत, KMC मध्ये 2 पदे आहेत, NBSU मध्ये 3 पदे आहेत आणि या ठिकाणी बघा स्टाफ नर्स ICU HDUS मध्ये 3 पद आहेत। या ठिकाणी बघा तुम्हाला GNM BSc नर्सिंग
MSc नर्सिंग विथ व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन एवढं पद लागतंय. अराखीव 38 आणि 43 असा क्रायटेरिया आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला मानधन राहणार आहे. टोटल पदे जी आहेत ते या ठिकाणी कास्ट वाईज डिवाइड केलेले आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या आणि समोर तुम्हाला जे ठिकाण आहे काम करण्याचं ते दिलेलं आहे ते सुद्धा बघून घ्या. 8 नंबरचं पद आहे या ठिकाणी आरोग्य सेविका. ANM SC मध्ये 11 पदे आहेत. ANM RCH मध्ये 1 पद आहे आणि ANM RBSK मध्ये 4 पदे आहेत. या ठिकाणी ANM कोर्स विथ व्हॅलिड काउन्सिल MNC रजिस्ट्रेशन आहे. 18,000 रुपये पगार आहे. 16 या ठिकाणी पदे टोटल आणि कास्ट वाईज डिवाइड केलेले आहेत. 9 नंबरचं पद आहे औषध निर्माता फार्मासिस्ट RBSK. 1 पद आहे. डी फार्मसी बी फार्मसी लागतंय. 43 वर्षापर्यंत आहे. 17,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे. 10वं पद आहे तंत्रज्ञ. या ठिकाणी डेंटल हायजेनिस्ट NOHP आणि NPPCD या ठिकाणी 2 प्रति 1 या ठिकाणी जागा आहेत. डिप्लोमा इन ओरल हायजेनिस्ट विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी लागतंय आणि या ठिकाणी ऑडिओमेंट्रीचं लागतंय डिप्लोमा. 43 वर्षापर्यंत करता येतं तुम्हाला. 17,000 रुपये पगार राहणार आहे. या ठिकाणी बघा 11 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS BMS. या ठिकाणी MO MBBS BMS 15 त्याच्यामध्ये 3 पदे आहेत. या ठिकाणी MBBS BMS लागते काउन्सिल रजिस्ट्रेशन. 70 वर्षापर्यंत भरू शकतात. MBBS साठी 60,000 पगार आहे आणि या ठिकाणी BMS साठी जवळपास 40,000 पगार आहे. या ठिकाणी बघा 12 नंबरचं पद आहे आरोग्य अधिपरिचारिका. स्टाफ नर्स या ठिकाणी आहे 13 पदे आहेत. GNM BSc नर्सिंग लागते विथ व्हॅलिड MNC काउन्सिल रजिस्ट्रेशन. 20,000 रुपये पगार आहे. या ठिकाणी बघा खाली आल्यानंतर MPW पुरुषांसाठी आहेत 14 पदे आहेत. या ठिकाणी 12वी सायन्स सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स प्रिस्क्राइब्ड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग. ठीक आहे. और मध्ये या ठिकाणी मस्ट हॅव कम्प्लिटेड पास्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर अप्रूव्ड बाय मिनिस्ट्री और हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. या तिन्हीपैकी कोणतंही एक पद लागतंय. 38-43 क्रायटेरिया. 18,000 रुपये पगार. 14 या ठिकाणी जागा आहे टोटल. या ठिकाणी बघा लास्ट पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. या ठिकाणी टेलिमेडिसिनचं आहे MO MBBS टेलिमेडिसिन हब 4 पद आहेत. MBBS विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन. या ठिकाणी 70 वर्षापर्यंत भरू शकतात. 60,000 पगार आहे. कास्ट वाईज डिवाइड केलेले. तर टोटल मित्रांनो या ठिकाणी 112 पदे दिलेली आहेत. तर तुम्हाला हे सर्व बघायचे आहेत. खाली आल्यानंतर बघा महत्वाची माहिती 31/3/2026 पर्यंत हा कालावधी राहणार आहे. या ठिकाणी उमेदवारांकडून दिनांक 2/6/2025 ते 10/6/2025 पर्यंत तुम्हाला हे फॉर्म या ठिकाणी मागवण्यात येत आहेत. या ठिकाणी अर्ज स्वीकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही जे पत्ता दिला ॲड्रेस दिलाय हा लक्षात ठेवा. उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदाकरता तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करावा. परंतु वेळ प्रसंगी एकाच वेळी मुलाखत परीक्षा घेतली गेल्यास एकदा एका पदाकरिता तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे. ठीक आहे. ज्या परिस्थितीत राहील तस त्या पद्धतीने. या ठिकाणी खाली आल्यानंतर अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये, राखीवसाठी 100 रुपये फीस आहे. या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे तुम्हाला. डिमांड ड्राफ्ट स्वरूपाचे जी फीस द्यायची आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. या ठिकाणी डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस उमेदवारांनी त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज, पदाचं नाव, पद क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा सर्व पदांकरता उमेदवार अर्ज करताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला 10वीची सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. या ठिकाणी बघा नोंदणी करता भरलेली पावती असल्यास अर्ज पदाकरता ग्राह्य धरून त्या मूळ कागदपत्रे तपासणी संबंधित प्रमाणपत्र उमेदवार सादर न करू शकल्यास संबंधित उमेदवारास पदभरतीच्या पुढील टप्प्यावरून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असले पाहिजेत. जर तुमचा ग्रेड वाईज काही पर्सेंटेज वाईज असेल तर तुम्ही त्याला कन्वर्ट करून घ्या तुमच्या ग्रेडमध्ये. या ठिकाणी बघा www.zpsolapur.gov.in या वेबसाईटवरती सर्व काही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अपडेटेड राहा. ठराविक प्रमाणपत्र सादरीकरण या ठिकाणी सेतू पावती अर्जासोबत केलेली असेल तर सदरील उमेदवाराचे अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा याच्यामध्ये बघा एक गुणांकन पद्धतीने भरली जाणार आहे. तर गुणांकन पद्धती दिलेली आहे. यामध्ये आपण जाणून घेऊया. पहिलं जे आहे या ठिकाणी विवरण दिलेलं आहे तपशील आणि अधिकतम गुण. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण तुमच्याकडे असतील म्हणजे लास्ट इयरला तुम्हाला एक्झाम मध्ये किती पडलेले त्याच्यावर 60% वर तुम्हाला गुण असतील तर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी 50 गुण देण्यात येणार आहे. सेकंड जे आहे पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल या ठिकाणी तुम्हाला 20 गुण जास्त देण्यात येणार आहेत. आणि संबंधित पदाशी अनुभव तुमच्याकडे असेल तर प्रति या ठिकाणी 30 गुण देण्यात येणार आहेत. तर प्रति 1 वर्षासाठी 6 गुण असतील. या ठिकाणी खाली यायचंय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या उमेदवारांना मान्य आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक या ठिकाणी 29/9/2018 रोजीच्या परिपत्रकानुसार सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल आहे. म्हणजे जे ऑलरेडी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आहेत त्यांना जर या ठिकाणी भरायचं असेल तर तुम्हाला 5 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात येणार आहे. ठीक आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा कार्यालयीन अर्जाचा नमुना पत्ता दिलेला आहे.
तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. या ठिकाणी प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो लावायचा आहे. फोटो लावल्यानंतर खाली पदाचं नाव, बँकेचं नाव, डीडी क्रमांक, पद क्रमांक, डीडीची रक्कम या ठिकाणी लिहायचं आहे. संपूर्ण नाव लिहायचं आहे देवनागरी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. उमेदवारांचं नाव बदललं असल्यास वडिलांचा संपूर्ण पत्ता, उमेदवाराची जन्मतारीख, अक्षरी जन्मतारीख लिहा, उमेदवाराचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे किंवा नाही, जातीचं प्रमाणपत्र, अर्जदाराची वैभविक स्थिती, पदवी का डिप्लोमा झाला आहे, ITI झाला आहे, डिग्री झाली आहे किंवा PG झाले आहे ते सगळं लिहा. इतर शैक्षणिक काही अर्थ असेल तर MSc किंवा इतर कोर्स असतील तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. अनुभवाचा तपशील लिहायचा आहे. तुम्हाला काही अनुभव असेल तर अर्जासोबत तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडत आहात त्याचे या ठिकाणी नावं लिहायचे आहेत. खाली यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी स्वाक्षरी करायचं आहे आणि तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलेले हे सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये भरून काढायचं आहे आणि दिलेल्या वरती जो आपण पत्ता सोलापूरचा दिलेला होता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो 112 पदे आहेत. या ठिकाणी जे इलिजिबल असतील त्याला या ठिकाणी फॉर्म भरा आणि नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.